धनलक्ष्मी पैसा कोणाला नको आहे. दिवस रात्र आपण त्या संदर्भात विचार करत असतो, त्यासाठीच कष्ट करत असतो. 4 पैसे मागे पडावेत. जे कष्ट करतोय, जी मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ मिळावी, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी. आपल्या घरामध्ये 4 पैसे मागे पडावेत. सुख, शांती, समृद्धीने आपले घर, आपले दार, त्याचबरोबर सुख शांती सदैव आपल्या दारी नांदावी असं आपणा सर्वांनाच वाटत असतं. तर यासाठी बघा, मंगळवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय कोणीही करू शकते, म्हणजेच आई, दादा, ताई, आजी, आजोबा कोणीही ही सेवा करू शकते. आणि या उपायासाठी 1 रुपयाही खर्च करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. तर आता घटस्थापना होणार आहे, तर तुम्ही या घटस्थापनेमध्ये ही सेवा केली तरीही चालेल, किंवा घटस्थापना झाली म्हणजे घटस्थापना झाल्याच्या नंतरनं जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. फक्त आपल्याला ही सेवा मंगळवार आणि शुक्रवार करायची आहे. आणि या घटस्थापनेमध्ये तुम्ही कंटिन्यू 9 दिवसांपर्यंत ही सेवा केली तरीही चालणार आहे. आपल्या प्रत्येक गृहिणीच्या किचनमध्ये, मसाल्याच्या डब्यामध्ये एक मसाला पदार्थ म्हणजे लवंग असते. अशी कोणतीच गृहिणी माझ्या मते तरी नसेल की तिच्या किचनमध्ये लवंग नाही आहे. तर हा उपाय लवंगेचाच आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच लक्षात येणार नाही की माझ्या पैशाची कामे कशी होत आहेत, कुठून आणि कसे माझ्याकडे धन आकर्षित होत आहे. आजपर्यंत हे काम माझं चालत नव्हते किंवा होत नव्हते, तर आज अचानक याच्यातून मला एवढा धनलाभ होत आहे. त्याचबरोबर माझं एवढ्या वर्षापासून अडकलेलं काम पूर्ण झालेलं आहे किंवा मार्गी लागलेलं आहे. कोणाकोणाकडे पैसा अडकलेला आहे, उधार दिलेले असेल, ते अचानकपणे भेटणे. तुमचं प्रमोशनचे काम अडकलेले असेल तर ते तुम्हाला मिळेल. माता लक्ष्मीची अशी तुमच्यावर कृपा होईल, हे तुमच्या स्वतःच्या पण लक्षात येणार नाही. अगदी चहूबाजूंनी जी आपण म्हणतो ना, पैशाची कामे होत आहेत, धनप्राप्तीचे मार्ग खुले होत आहेत. जे आपण कष्ट करतोय, जी मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ मिळेल. बघा, कष्टाला तर दुसरा पर्याय नसतो. कष्ट तर आपल्याला प्रत्येकालाच करायची आहे, पण कष्टाला जर नशिबाची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीच अर्थ नसतो. पण जर आपण केलेल्या कष्टाला नशिबाची साथ असेल तर आपण त्या कष्टाची चीज झाले असे आपण म्हणू शकतो, किंवा म्हणतो. तर आपल्या कष्टाचं चीज करण्याचं काम हा उपाय करणार आहे. हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे किंवा शुक्रवारी केला तरीही चालेल, किंवा या नवरात्रीमध्ये पूर्ण 9 दिवस केला तरी चालेल, किंवा नवरात्री संपल्याच्या नंतरनं तुम्हाला शक्य असेल त्या मंगळवारी, शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल. तुम्ही मंगळवारपासून 108 दिवस किंवा 111 दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही 11 मंगळवार, 11 शुक्रवार किंवा 21 मंगळवार, 21 शुक्रवारसुद्धा हा उपाय करू शकताय. ज्यानुसार जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल ना, त्यानुसार तुम्ही सेवा करू शकताय. म्हणजे तुम्हाला घटात करू वाटली तर करा, नाहीतर घटाच्या व्यतिरिक्त तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल. किंवा तुम्ही असंही करू शकताय की मंगळवार, शुक्रवार असेही करून तुम्ही पौर्णिमेला सुद्धा ही सेवा करू शकताय. म्हणजेच मंगळवारीही करा, शुक्रवारी करा आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेलाही तुम्ही ही सेवा करू शकताय. तर आपण या मंगळवारी ही सेवा चालू केली आणि एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी पिरियड्स आले किंवा सुतक आले तर ते सोडून द्या. कोणतेही नियम नाहीत, कोणत्याही अटी नाहीत. या सेवेत फक्त एकच नियम आहे, तो म्हणजे की तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात तेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा नॉनव्हेज खाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही आता ही सेवा करणार आहात मंगळवारी, तर तुम्ही आत्ता सकाळी सेवेला बसलात, तुम्ही म्हणसाल ताई आम्ही सकाळी सेवा केली, आम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाऊ का? तुमची मर्जी, पण शक्यतो करून तुम्ही या दिवशी तरी नॉनव्हेज अवॉइड करा. का तर फक्त आपल्याला ही सेवा मंगळवारी, शुक्रवारी करायची आहे. तुम्ही मंगळवार सोडून बुधवारी जरी नॉनव्हेज खाल्ले किंवा रविवारी खाल्ले तरीही चालेल. मग ते शक्यतो करून नॉनव्हेज वर्ज्य केले तर अतिउत्तम. कारण हा उपाय आपण आहे ना, संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेला हा उपाय केला जातो. तर ही सेवा भाग्योदय करणारी सेवा ठरू शकते. जर दिवे लागणीच्या वेळेला ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करू शकताय. ब्रह्मचर्य वगैरे काहीच पाळायची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला नॉनव्हेजच पाळायचे आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी ही सेवा आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी तरी नॉनव्हेज वर्ज्य करा. तर या सेवेसाठी आपल्याला आहे ना, घरामध्ये श्रीयंत्र असणं खूप आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. श्रीयंत्र प्रत्येकाच्या जवळ असलंच पाहिजे. आपण बऱ्याचशा सेवा आपण श्रीयंत्रावरती करत असतो. श्रीयंत्र नसेल तर घाबरू नका.
श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती चालेल. माता लक्ष्मीची मूर्तीही नसेल तर माता लक्ष्मीचा फोटोही चालेल. फक्त आहे ना श्रीयंत्र असेल तरच आपण या 9 दिवसांमध्ये सेवा करू शकतो. का तर बाकीच्या ज्या आपण देवीचा टाक वगैरे असतो किंवा देवीची मूर्ती असतो तर या 9 दिवसांमध्ये आपण हलवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही या 9 दिवसांमध्ये करू शकत नाही. तुम्ही घटस्थापना झाल्याच्या नंतरने ही सेवा केली तरीही चालेल. माता लक्ष्मीचा फोटोही नाही, माता लक्ष्मीची मूर्तीही नाही, तर तुम्हाला आहे ना तुमच्या घरातील तुमची कुलदेवी जी आहे तिची मूर्ती चालेल किंवा तुमचा कुलदेवतेचा टाकही चालू शकेल. यापैकी एक तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये असणारच आहे, असलीच पाहिजे. आणि जर या सर्वच देवी देवतांचे फोटो मूर्ती आहेत तर यापैकी तुम्हाला ज्यांच्यावर ही सेवा करायची आहे ती तुम्ही त्याच्यावर करू शकताय. तुम्हाला जर लक्ष्मीच्या मूर्तीवर करायची असेल ही सेवा तर करू शकताय. तुम्ही जर श्रीयंत्रावरती सेवा करू शकताय. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही चांदीचा लक्ष्मीचा शिक्का आहे त्याच्यावर आम्ही सेवा करू का, तर तुम्ही तेही करू शकताय. किंवा तुम्हाला वाटते घटस्थापना आलेली आहे, घटस्थापना झाल्याच्या नंतरनं म्हणजे घट उठल्याच्या नंतरनं आम्ही ही सेवा आमच्या कुलदेवतेच्या टाकवरती करू शकतोय का, हो करू शकताय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुरुवातीला ज्याच्यावर म्हणजे ज्या देवीच्या मूर्तीवर टाकवर ही सेवा करणार आहात ना तर लास्टपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे. यासाठी आपल्याला लवंग लागणार आहेत. तर लवंग आपल्याला आहे ना 108 लवंग लागणार आहे. तुम्हाला जर खरी आणि मनोभावे सेवा करायची असेल तर तुम्हाला 108च लवंगा या सेवेसाठी घ्यायच्या आहेत. ताई 108 लवंगा घेणं शक्य नाही आहे, तर ठीक आहे तुम्ही 51 घ्या, 21 घ्या, अशा प्रकारे लवंगा घेतल्या तरीही चालतील. हा उपाय आपण करणार आहोत म्हणजे हा एक उपाय आहे. तर त्याच्यासाठी जर 108 लवंगा घेतल्या तर अतिउत्तम. लवंग कशी हवी, तर लवंग पूर्ण म्हणजे अखंड हवी आहे. म्हणजे त्याच्यावरती जे फुलं असतं ना तर तशी लवंग आपल्याला घ्यायची असते. देवघरात दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे ज्यावेळेस आपण सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस देवघरामध्ये केव्हाही दिवा प्रज्वलित केलेला पाहिजे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची, नंतर लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची. तर याच्यासाठी आहे ना काही पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही आहे. फक्त आपण ही सेवा करताना आता तुम्ही मंगळवार निवडलेला आहे तर काय करा, त्या दिवशी एक प्लेट घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा. त्याचबरोबर तुम्ही जर श्रीयंत्रावरती करणार असताल ही सेवा तर त्यावरती श्रीयंत्र ठेवा, तांदळावरती हळदी कुंकू टाका, त्याच्यावरती श्रीयंत्र ठेवा किंवा जी देवी देवता तुम्ही चूज केलेली आहे ती ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा. त्या देवी देवतेची पण पूजा करून घ्या. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा करून घ्या. त्याच्यानंतरनं संकल्प करा. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तुम्ही संकल्प करा. संकल्प केल्याच्या नंतरनं तुमच्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्या. लवंग अखंड असावी, तुटकी फुटकी नसावी, तिला फूल असलेलीच लवंग असावी. तर हातामध्ये घ्यायची. उजव्या हातामध्ये घेतल्याच्या नंतरनं तुमची जी काही कुलदेवी आहे तिचा जो मंत्र असेल तर तो मंत्र बोला. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला तरीही चालेल. तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा मंत्र माहिती नसेल तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र जरी म्हटला तरीही चालेल. लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता आहे, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर या मंत्राचा तुम्ही 11 वेळा उच्चार करा, 21 वेळा करा, 51 वेळा करा. तर ही सेवा आपल्याला लवंग हातात ठेवूनच करायची आहे. तर हे झाल्याच्या नंतरनं आपल्या प्रत्येक गृहिणीकडे पहा वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक असतंच. जर कोणाकडे नसेल तर आणा, का तर या सेवेसाठी आपल्याला आहे ना वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक आवश्यक आहे. तर त्या पुस्तकामध्ये पहा श्री महालक्ष्मीष्टकं म्हणून असतं, तर ते पण आपल्याला त्याचे वाचन करायचे आहे. तर एक लवंग घेऊन त्याच्यावरती 1 वेळा त्याचे वाचन पण करायचे. किंवा आता ताई आमच्याकडं वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक नाही आहे तर ठीक आहे तुम्ही काय करा, देवीचा आपला मंत्र बोला. नंतरनं देवीचा मंत्र बोलल्याच्या नंतरनं तुम्ही 11 वेळा 21 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र पण बोला. आणि ते झाल्यानंतरनं श्रीसूक्त वाचा. श्रीसूक्त एका लवंगावरती 16 वेळा वाचा किंवा शक्य नसेल तर एका लवंगावरती 1 वेळाच वाचा. खूप उच्च आणि अतिउच्च कोटीची सेवा आहे. तुमची इच्छा म्हणजे जी काही मनामध्ये इच्छा असेल ती या सेवेने पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे या सेवेला टाईम लागू शकतो. का ते 108 लवंगावरती आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपण या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर जे काही देवी देवता घेतलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही पंचोपचारपणे अभिषेक करून घेतला तरीही चालेल, पंचामृताने अभिषेक केला तरीही चालेल, पाण्याने अभिषेक करून घेतला तरीही चालेल. जर तुम्हाला शक्य नाही
कमीत कमी तुम्ही देव सकाळी तर पाण्यातून आपण काढतोच, म्हणजे अंघोळ देवाला तर आपण घालतोच. तसेच संध्याकाळच्या टायमिंगला आपण पूजा करताना देव नुसता पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तरीही चालेल. आता ताई आम्हाला एक लवंग घेऊन आमच्याकडून ही सेवा म्हणजे आम्हाला एवढा टाईम देणं शक्य होणार नाही, तर आम्ही काय करावं? तर तुम्ही काय करा, सर्व लवंगा 108 लवंगा तुमच्या हातामध्ये घ्या. तुम्ही प्रथम तुमच्या जी कुलदेवी आहे तिचा मंत्र कमीत कमी 108 वेळा तरी म्हणा. तुम्हाला शक्य नाही झालं तर कमीत कमी तुम्ही 21 वेळा 51 वेळा तरी तुमच्या कुलदेवीतेचा मंत्र बोला. कुलदेवीचा मंत्र झाल्याच्या नंतरनं तुम्ही 11 वेळा 21 वेळा किंवा 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोला. लक्ष्मी गायत्री मंत्र झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जर तुमच्याकडे वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक असेल तर त्यातील महालक्ष्मी अष्टकम आहे ना ते वाचायचं आहे, तर ते 16 वेळा वाचलं तरीही चालेल. आणि जर ते पुस्तक नसेल तर तुम्ही 16 वेळा श्रीसूक्ताचं वाचन केलं तरीही चालेल. तर ही सेवा झाल्याच्या नंतरनं आहे ना त्या ज्या लवंगा आहेत त्या ज्यासमोर आपण देवी देवता घेतलेल्या आहेत त्यांच्यासमोर त्या वाहून द्याव्यात. आणि आपण ही सेवा करतोय तर ही सेवा करताना आपला जो मुख्य दरवाजा आहे ना तो केव्हाही उघडा ठेवायचा. जास्त शक्य नाही आहे ताई, आम्ही सिटीमध्ये राहतो, ताई आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, फ्लॅट सिस्टीम आहे, मोठी सोसायटी आहे, ताई असं ताई तसं, तर ठीक आहे तुम्ही थोडं का होईना दरवाजा उघडा ठेवा. तो शक्य नसेल तर एखादी म्हणजे पूर्व दिशेला जर तुमची खिडकी असेल तर किंवा पश्चिम दिशेला खिडकी असेल तर एक तरी खिडकी आपली उघडी ठेवा. तुम्ही संध्याकाळची जर सेवा करत असाल तर पूर्ण घरातील लाईट्स चालू ठेवा. शक्यतो करून आहे ना ही सेवा तिली सांजेची करा, त्याचे फळ जास्त पाहायला भेटत असते. आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपली दिवाबत्ती झाल्याच्या नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे. उंबऱ्यावरती दिवा लावायचा, तुळशीपाशी दिवा लावायचा, उंबऱ्याला अगरबत्ती लावायची, तुळशीला अगरबत्ती लावायची, देवाची पूजा करायची, देवाला पण दिवा अगरबत्ती लावायची आणि या सेवेला नंतरनं सुरुवात करायची असते. आता आपण रोज ही सेवा करत नाही, म्हणजे दिवा तर उंबऱ्यावरती मी कंटिन्यू सांगत असते, रोज तिली सांजेच्या टायमिंगला लक्ष्मीच्या टायमिंगला उंबऱ्यावरती दिवा प्रज्वलित असावा. बरं ठीक आहे, तुम्हाला काही कारणास्तव दिवा लावणं शक्य होत नाही आहे तर कमीत कमी ही सेवा करताना तरी आपल्याला उंबऱ्यावरती आपला दिवा प्रज्वलित पाहिजे नाही. आणि हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 2 अखंड लवंगा टाकायला विसरायचं नाही आहे. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे आपण तुम्ही जर मंगळवार चूज केलेला आहे, म्हणजे तुम्ही आज या मंगळवारी सेवा केलेली आहे, ताई आम्ही शुक्रवारी नाही केली, आम्ही पुढच्या मंगळवारी सेवा केली तर चालेल का? हो चालेल. फक्त काय करा, तुम्ही पुढचा मंगळवार निवडला आहे तर तुम्ही त्या मंगळवारी परत लवंगा चेंज करा आणि ज्या पहिल्या लवंगा वापरलेल्या आहेत ते निर्माल्यामध्ये टाकून द्या. तर आपली ही सेवा झाली, मुख्य सेवा आपली पूर्ण झाली. तर या लवंगांचे करायचे काय? तर सर्वांना हा प्रश्न पडलेला असेल, सेवा पूर्ण झाली तर या लवंगांचे करायचे काय? मी अगोदरच सांगते काय करावे. तर त्या लवंगा आपण झोपण्याच्या अगोदर लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी तिजोरीतून काढून देवघरामध्ये घेऊन यायच्या. पण पहा, ज्या देवी देवतांवरती तुम्ही ही सेवा केलेली आहे त्या देवी देवतांपाशी नेऊन त्या लवंगा सर्व ठेवून द्यायच्या आणि त्याच्यानंतर नवीन एक लवंग घ्यायची. आता तुम्ही 108 लवंगांवरती ही सेवा केलेली आहे तरी पण दुसऱ्या दिवशी एक नवीन लवंग घ्या आणि आपण पहिल्या दिवशी जी सेवा केलेली आहे, आता तुम्ही तुमच्या देवीचा मंत्र बोललेला आहे तो बोला. 1 वेळा बोलला तरीही चालेल, 11 वेळा बोलला तरीही चालेल. नंतरनं तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आहे. 1 वेळा बोललं तरीही चालेल त्या लवंगेवरती. किंवा अजून एक गोष्ट मी सांगते सोप्यातली सोपी. बरं ठीक आहे ताई, आम्हाला एवढा टाईम नाही आहे, आम्ही एवढी सेवा संध्याकाळच्या टायमिंगला करू शकत नाही आहे. बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही काय करा, मंगळवारच्या दिवशी एक लवंग घ्या, अखंड लवंग घ्या, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या, श्रीयंत्र नसेल तर तुमच्या घरातील जी काही कुलदेवी असेल ती घ्या किंवा शिक्का घ्या चांदीचा, देवीचा शिक्का असला लक्ष्मीचा तो घ्या किंवा लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा अन्नपूर्णा घेतली तरीही चालेल. पूर्ण अशी सेवा करायची आहे जी सांगितलेली आहे, म्हणजे अभिषेक वगैरे करून घ्या, तामणामध्ये ठेवा, एखाद्या छोट्या प्लेटमध्ये ठेवा, तांदूळ घ्या, तांदळावरती हळदी कुंकू टाकून त्याच्यावरती जे काही देवी देवता तुम्ही घेतलेले आहे ते ठेवून द्या. उजव्या हातामध्ये एक लवंग घ्या. फक्त काय होऊन जाईल, तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करावं लागेल पूर्णपणे. तर काय करायचं, एक लवंग घ्यायची, अखंड लवंग असावी याची काळजी घ्यावी. आपल्या कुलदेवतेचा 11 वेळा तरी नामजप करावा.
कुलदेवतेचा नामजप झाल्याच्या नंतरनं लक्ष्मी गायत्री मंत्र उच्चारावा. लक्ष्मी गायत्री मंत्र उच्चारल्याच्या नंतरनं तुम्हाला जे आपले वैभवलक्ष्मी मातेचे पुस्तक आहे त्यातील महालक्ष्मी अष्टकम बोलायचे आहे. महालक्ष्मी अष्टकम बोला. महालक्ष्मी अष्टकम बोलणे शक्य नसेल तर एक वेळा श्रीसूक्ताचे वाचन करा. तर ही सेवा झाली तर ती एक लवंग रोजची रोज त्या देवीपुढे व्हायची. सकाळी तुम्ही ही सेवा केली तर संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत ती लवंग त्या देवीच्या चरणांशी तशीच ठेवायची आणि संध्याकाळच्या टायमिंगला एक लाल वस्त्र घ्या, पिवळे वस्त्र घ्या, त्याच्यामध्ये ती लवंग बांधा, तिजोरीमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी परत देवघरामध्ये घेऊन या. देवघरामध्ये परत ती लवंग त्या देवी देवतांपाशी वहा. दुसरी लवंग घ्या, दुसऱ्या लवंगेवरती पण हीच सेवा करा आणि 108 लवंग होस्तोपर्यंत रोजची रोज तुम्ही अशी सेवा केली तरीही चालेल. आणि जर तुम्हाला शक्य नसेल रोजची रोज सेवा करणे तर तुम्ही 108 लवंग घ्या किंवा 51-21 लवंग घ्या आणि मंगळवार शुक्रवार सेवा केली तरीही चालेल. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही 108 लवंगा घेतल्या, 21 घेतल्या किंवा 51 जरी घेतल्या तरी प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये एक लवंग वाढवायची आहे. तर ही सेवा खूप अतिउच्च कोटीची मानली गेलेली आहे. तर ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाली म्हणूनच समजा. तर मातेला ते सांगायचे की मी या सेवेने माझी मनोकामना पूर्ण झालीच पाहिजे. तुमच्या मनातील इच्छा जरी पूर्ण नाही झाली तरी ही पोटली 6 महिन्यांपर्यंत तरी आपल्या तिजोरीमध्ये तशीच ठेवायची आहे. त्यानंतर कोल्हापूरला जाऊन पोटली माता लक्ष्मीच्या समोर जाऊन आपल्याला ठेवायची आहे. जर हे शक्य होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर घरच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला कोठेही देवीचे मंदिर असेल तिथे जाऊन ही पोटली अर्पण करायची आणि त्या देवीचा मानसन्मान करायचा. मानसन्मान करायचा म्हणजे काय, ओटीचं साहित्य घ्यायचं, खण, साडी, चोळी, बांगड्या, कानातले, जे काही यथासांग तुम्हाला म्हणजे तुमच्याच्याने जे शक्य होईल ते देवीच्या ओटीसाठी साहित्य घ्या. गजरा घ्या, फुले घ्या, फळे घ्या, साखर, नारळ हे सर्व साहित्य ओटीचं घेऊन तुम्ही आजूबाजूच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये जिथे काही आजूबाजूला देवीचं मंदिर असेल कोणतंही असू द्या तुम्ही तिथे जाऊन ही सेवा केली तरीही चालेल. तर आज आपण 108 लवंगांचा उपाय पाहिलेला आहे. माझ्यामध्ये तुम्ही ही सेवा पण करून पाहाल. नक्की करून पहा. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील. फक्त सेवा मनोभावे करा. देवीवरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, सेवा मनोभावे करा. जे काही नियम धर्म मी सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की पाळसालच ही मला गॅरंटी आहे. हा माझा विश्वास आहे. चला मग झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.